खपत नाही अशी माणसं ज्याला सकाळी सकाळी पाहायला भेटली गो हत्या समम पापा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असा माणूस जर सकाळी पाहायला भेटला तर समजायचं गाय नाही कापली तरी कापल्याचं पाप लागलं. माणसानं मोठं म्हणत जावा. धर्मशास्त्रात वर्णी आली यवनाम सवेदश्यंती महाला. बघा श्लोक सांगितला तुम्हाला. आपल्या शेजारी आपल्या पंथातला माणूस जरी नसेल, तो मुस्लिम समाजाचा, यवन हा शब्द मुस्लिम, तो मुस्लिम समाजाचा जरी असला, आपल्याला एकच मजली घर असलं तरी त्याला 36 मजली झालं तरी आपण छाती ठोकून सांगितलं पाहिजे वा त्याचं चांगलं झालंय. एक जण म्हणला त्याची 36 मजली झाल्यावर आपल्याला काय फायदा. आधा कदा आपल्या घराची सावली जर कमी पडली तर त्याच्या 36 मजलीची जिकून सावली पडते तिकून बास टाकावं. हे ज्याला आवडत आहे का त्याला माणूस म्हणतात. विठाला विठाला सुद्धा धन्यवाद. चला रामकृष्ण नामे हे दोन साहेबांना वेळ आहे ना. वा ही दोन्ही साजिरी राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी का. पुराणात तर नाना प्रकारची मत मांडले. वेदान मुषिदयं कलत्रयो येन शास्त्रम पुराण च महतजयं येन योगाभ्यासं सकल कलायां किम कारणेन जायते. हे वेद सांगते, पुराण सांगते, शास्त्र सांगते, योगाभ्यास सांगते, नाना प्रकारचे शास्त्र सांगतात. तपश्चर्या अनुष्ठान ह्या सर्व बाकीच्या गोष्टी कशा करताय. महाराजांनी त्याचा निषेध केला कलियुगामध्ये. योगयाग विधी सांगितलं मी योगामध्ये सर्व प्रविष्ट आहे. त्यांना सांगितलं तुझा योग कुठं मांडली, तुझा योग किती केल्याच्या नंतर माणूस अमर होईल. नाही शक्य, नाही शक्य. एकानं सांगितलं मला अभ्यास आहे फार. कुठं मानतो तुझा अभ्यास. बायको ऐकन तुझं, तो अभ्यास कोणाला सांग तू रुमण्या. एक जणांना सांगितलं मला उलटे सुलटे श्लोक वाचता येतो. मग हाणतो का आम्हाला. तुला श्लोक वाचता येते मग आम्हाला मारतो का तू. काय नवलाची गोष्ट आहे. अरे ज्यांच्या मिशा 35-35 फूट लांबल्या, ज्याच्यात जटा धरायला 200-200 माणसं असे शिष्य पाठीमाग, ज्यांचा कंठ शकायला विद्वस्ती पर चोर. काय करतात ती विद्वत्ता. या काळात ती पोषक नाही. दिवसभर सोयाबीन कापणाऱ्या बाईला जर श्लोक सांगितला अमम गत्वाम जायते ममम कृतुजन्यम संगम प्रविष्टम भयो व्याप्ती तत्रानाम निषदम इति काला यतम ममम बाळू महाराजम शरमन्य तत्रा जायतीम इतम आविष्ट चिंतनम इति चव्हाण साहेबम इतिम तत्रा भवी व्याप्त्या यत काला इति आदिष्टितम यति ही नांदेड क्षत्रेणम यत भवत जायते क्रियाजनम वृद्धीषु. ती बाई म्हणली महाराज तुम्ही कोणत्या कोणत्या शिव्या दिल्या सांगा बरं. दिवसभर सोयाबीन कापली तिने, तिला एक कसं शक्य आहे मला सांगा बरं. नाही नाही नाही. तिला जर सांगितलं रामकृष्ण नामाचा अत्यंत गोड महत्व तर तिला सगळ्या गोष्टी कळतील. संस्कृत वाईट अशातला भाग नाही, पुराण वाईट अशातला भाग नाही, वेदाभ्यास वाईट अशातला भाग नाही. पण तो या काळामध्ये पचू शकत नाही. म्हणून कलियुगातल्या माणसांसाठी राम आणि कृष्ण हे नाव साधन सांगितलं. महाराज तर म्हणले हे जर जपित नसेल तर त्याला व्यर्थ सांगितलं. विष्णुवीन जप विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. भगवंताचं नामस्मरण जर करीत नसेल तर त्याचं ज्ञान सगळं तिकडं पाष्कळ आहे, ते कामाचं नाही. रामनामाला किंमत आहे. एकानं सांगितलं एवढा माझा अभ्यास आहे, मी तपश्चर्या केली. महाराज म्हणले तपश्चर्या केल्याच्या नंतर काय करशील. पाप संपत आहे. ठीक आहे म्हणले. पाप संपल्याच्या नंतर
स्वर्गाला जाशील, पण स्वर्गाला गेल्याच्या नंतर पुन्हा वापस यावंच लागेल का नाही? तेव्हा पुण्याची पावटी सरे ते इंद्रपदाची उटी उत्तरे ते येऊ लागती माघारे मृत्यू लोका. 33 कोटी देवांचा राजा, ज्याच्याकडे 122 कामं असतात. 122 कामं त्यानं सही केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. हे ज्याला म्हणतात त्याला इंद्र म्हणतात. इंद्र आणि हा सुद्धा इंद्र पुण्य संपल्याच्या नंतर वापस येतो. तुझी तपश्चर्या कोणी कोण सांगतो रे? एकानं सांगितलं मी यज्ञ केलाय, ठीक आहे, यज्ञान भवंती प्रजन्य, हा एक गोष्ट तुला त्या यज्ञानं प्राप्त होईल. बाकीच्या काय गोष्टी सांगतो, पण नामानं सगळ्याच गोष्टी स्वर्गातल्या अमर लोकायला जिवंत करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्याला नाम म्हणतात. आणि या रामकृष्ण नामाच्या ताकदीनं श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढा निवासी या चोखोबारायने रामकृष्ण नामाच्या ताकदीवर इंद्राला सुद्धा अमृत पाजलंय. विठाला सर्व वेदाचं पुराणाचं शास्त्राचं सार हे नाम आहे. नामाची ताकद काय तुम्हाला पुढे सांगेल, पण त्याचं उदाहरण सांगतो. एके दिवशी नवरत्नासह बिरबल आणि जहापणा बादशाह एका बागेत फिरू लागले. बागेत फिरत असताना बादशाने एक फुल तोडलं आणि त्या फुलाचा सुगंध घेतला. फुल बेश्रमाचं नसेल, ते मोगऱ्याचा असेल, ब्रह्ममोगरा असेल किंवा मलई चंदनाच्या बाजूला गेले असतील. ते फुल असं सोंगत सोंगत बादशाह चालले. आणि घरी आल्याच्या नंतर बादशाहनी सर्व नवरत्नापैकी फक्त बिरबल गैरहजर असताना मीटिंग घेतली. का रे, काय फुलाचा सुगंध गोड असतो. अरे मन माझं मोहून गेलंय. जेवढ्या जेवढ्या रिकाम्या जागा येतात तिथं याच्यानंतर बागच लावा. या 8 रत्नांनी ती अंमलबजावणी करायचं ठरविलं. जिथं तिथे बोर्ड लावले, इथे बादशाची बाग लागणार आहे, कृपा इथं काही करू नका. अमक्या ठिकाणी बादशाची बाग लागणार आहे, ठीक आहे. मसनवाट्यात सुद्धा बोर्ड लावला, इथे उद्यापासून माणसं जाळायची नाही, इथं बादशाची बाग लागणार आहे. लोक म्हणले जाळाव घरात का? पण पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं 8च रत्न आहेत, 1 रत्न गायब आहे. बिरबलाला आमंत्रित केलं. लोकांनी व्यथा सांगितल्या. बादशाला सांगा. बिरबल बादशाकडे गेले. जहापणा, काय निर्णय घेतलाय तुम्ही? काही नाही म्हणले, जिथे जिथे आपली रिकामी जागा आहे तिथे तिथे बाग लावायची. बिरबल म्हणले कशासाठी? अरे तुला काय माहितीये, अरे काय फुलाचा सुगंध गोड आहे, अरे मन भरून गेलं, त्याच्याकरता फुलं लावायची. ठीक आहे म्हणले. जहापणा, तुम्हाला बाग सुगंधासाठी लावायची का कशासाठी लावायची? म्हणले सुगंधासाठी. मग सुगंधच पाहिजे ना तुम्हाला. तुमचा प्रश्न मी मिटून टाकतो. बाग लावण्याच्या झंझटीत पडू नका. तुम्ही मशानभूमीत जर बाग लावली, माणसं कुठं जाळायचे? पूर्ण शेतीत जर फुलत लावले तर गहू कुठून आणायचे? सगळ्या शेतीत जर फुलत लावले तर कपडे कुठून घालायचे? कापूस लावायचा कुठं नेमका? बादशाह म्हणले सगळं खरं रे, पण मला फुलाचा सुगंध आवडतोय ना. मग तुम्हाला फक्त सुगंध पाहिजे ना, काय ताण घेऊ नका, उद्या तुमची इच्छा पूर्ण होईल. हे बाग लावण्याच्या कोठण्यातून बाजूला सारखा. बिरबल बाजारात गेले आणि एक सुगंधी अत्तरची बाटली आणली. तिचं ढक्कन उघडलं. बादशाच्या हातावर एक अत्तरचा थेंब टाकला. दोन्ही हातात चोळा म्हणले. बादशानं सुगंध घेतल्याच्या नंतर 5-25 फुलाचा सुगंध त्या थेंबात आला. अरे बापरे, काय सुगंध आहे, काय सुगंध आहे, वा 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 वा. अरे त्या दिवशी घेतलेल्या फुलापेक्षा फार मोठा सुगंध आहे. म्हणून राजा तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही ह्या बागा लावायची कल्पना केल्यात ना, ह्या काढून टाका. ज्या ज्या वेळेला तुम्हाला फुलाचा सुगंध पाहिजे ना, ह्या बाटलीचं ढक्कन काढायचं, हातावर एक थेंब घ्यायचा, हाताला चोळायचं, 5-6 घंटे याच्यातला वास जात नाही. ह्याच्यातला वास फुलासारखा येतोय. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. बाकीचे सगळे फुलं जे तुम्हाला वास सुगंध या अत्तराच्या थेंबात सापडतील, तसं सर्व 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 पुराणाचा अर्क राम आणि कृष्ण नामात आहे. विठाला विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. भगवंताचं नामस्मरण जर हे मुख करत नसल तर कातडी बुडवायचं कुंड आहे म्हणले ते.
नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर म्हणले, हे मुख जर भगवंताचं नामस्मरण करीत नसेल तर ही जीवा नसून ती सर्पी नाही. नामस्मरणाला सर्वात मोठी किंमत आहे, सर्वात मोठी किंमत. समाजानं एका व्यक्तीला जवळ येऊ दिलं नाही. माझ्या पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घेऊ दिलं नाही. अशी एक व्यक्ती, रामकृष्ण नामाची ताकद किती मोठी पहा. एके दिवशी पत्नीने विचारलं, धनी तुम्ही ज्या भगवंताचं भजन करता त्या भगवंतापर्यंत तुम्हाला बाकीचे लोक जाऊ देत नाहीत, असं का होतं हो धनी? बायकोचं मनोगत लक्षात घेतलं. पवित्र एका गंगेच्या तीरावर दोघं पती पत्नी बसलेले होते आणि त्या पत्नीला सांगितलं, प्रिय काळजी करू नकोस, माझ्या मालकापर्यंत समाज जरी जाऊ देत नसेल तरी पण माझा मालक माझ्यापर्यंत येतो, हे तितकं खरं आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. बाई हुशार होती, ती मालकाचं ऐकणारी होती. शक्यतो बायकांनी मालकाचं ऐकलं पाहिजे. हे उलट करतात, महाराजाचं ऐकत आणि मालकाचं ऐकायचे नाही. 50-50 महाराज उकळून पेले तरी पुण्य नाही. बाईन मालकाचं ऐकलं पाहिजे. मालक चांगले होते. विश्वाचा मालक माझ्याकडे येतोय, तू काय काळजी करू नकोस. एके दिवशी लिंबाच्या झाडाखाली भजन करत असताना देवाची विनंती केली, देवा समाज मला किती वाईट म्हणतो हे सोडून दे रे परमेश्वरा, पण ज्या कुटुंबातला मी प्रमुख आहे, ज्या कुटुंबाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या माझ्यावर नाराज आहेत रे देवा. ज्या विश्वाच्या मालकांनी तुमच्याकरता काहीच केलं नाही त्या मालकाचं तुम्ही भजन करता, ती घरातली माणसं माझ्यावर रुष्ट आहेत रे माझ्या मायबापा. विश्वाचा मालक प्रगट झाला आणि सांगितलं, चोखोबराय समाज जरी तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नसेल याची काही खंत बाळगू नका. खालच्या माणसांनी जरी तुमचा तिरस्कार केला असेल असू द्या, पण खालच्या माणसांना जे ठिकाण बघायला भेटत नाही त्या ठिकाणातले लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि एके दिवशी इंद्राने एक पाप केलं. अनुसंग लक्षात घ्या, राजानं पाप केलं की जनता हैराण होत असते, हे ध्यानात ठेवा. पाची प्रकारचं अमृत खराब झालं. त्या स्वर्गातल्या देवता उपाशी होत्या, जिकडे तिकडे फिरत होत्या. काय करावं असं सुचत नव्हतं देवतेला, काय करावं नेमकं. तिथे यज्ञ केले, 124 प्रकार आहेत यज्ञाचे. कर्मकांड मी 4 वर्ष केलं, आता नाही करत. एकाही यज्ञानं अमृत शुद्ध झालं नाही. पावसाळ्यात एका वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप एका यज्ञात टाकलं, पण अमृताची शुद्धी काही झाली नाही. स्वस्ती स्त्रियेचे लोक होते, तिथं तुमच्या माझ्यासारखे संस्कृत म्हणणार नव्हते, वाटून सुटल्यासारखे. मपिदत्ती कृतुजनी संगत स्थित जात बहत तिला अशा गोड श्लोक म्हणणारी लोक होती, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. ठीक आहे, हल्लीचं संस्कृत असेल का? आपण रविवारी टीव्हीवर ऐकतो वार्तापत्रश्य, किती ढगाळ्यांच वातावरणांच, मोठी मोठी ढगांच, ठोकर ठोकर गारगुंडांच. सोमळायस का काय तू? असली कुठं संस्कृत असते का? काष्टम कोरितम भुंगा भुस्कतम परतम भुई, असा श्रेष्ठ कवी लंगड्या गंगूबाईचा जावाई. हेडपटेस का काय? त्याला कुठं संस्कृत म्हणत असते. प्रकांड विद्वान लोकांनी यज्ञ केला पण अमृत शुद्ध नाही झालं. इंद्र बेचैने. एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी इंद्राच्या भेटी करत आले. परिस्थिती विचारली, राजन आपण नाराज का आहात? देवर्षी आमरस अशुद्ध झाले, त्याची दुर्गंधी येते. शुद्ध करण्याचा फार प्रयत्न केला पण ते शुद्ध होत नाही, करावं काय?
नारदांनी सांगितलं त्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. राजन अमरेंद्रा, सोपा पर्याय आहे. मृत्यूलोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं गाव आहे. त्या जम्बूद्वीपामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे. पंढरपूर नावाचं गाव, त्याच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखवारा नावाचे एक वारकरी आहेत. त्या वारकऱ्याकडे जर तुम्ही गेले तर तुमचा अमृत शुद्ध होईल. काय होते, मोठ्या माणसाला ज्या वेळेला लहान माणसाकडे जायची वेळ येते का त्यावेळेला लाज वाटते. इंद्राने विचार केला, मी 33 कोटी देवांचा राजा आहे, मला ज्याच्याकडे जायचंय त्याला घर कसं आहे. नारदानं सांगितलं त्याला झोपडे. त्याच्या झोपड्यावर ऊसाची पाचट नाही, मेलेल्या जनावरांची कातडी आहे. कारण देत नव्हते तुमच्या राजासारखी जी माणसं होते का, ऊसाची पाचट सुद्धा देत नव्हते. बर, आणि त्यांच्याकडे तुम्हाला अमृत शुद्ध करण्याकरता जायचंय. ठीक आहे. इंद्रानं विचार केला, एवढा मोठा 33 कोटी देवांचा राजा मी, आणि एका सामान्य झोपड्यात राहणाऱ्या माणसाकडे मला जायचंय. पण चला, परिस्थिती गंभीर आहे. पूर्ण उपाय करताना आपलं अमृत शुद्ध झालं नाही, चला शेवटचा पर्याय करू. आणि इंद्र मृत्यूलोकात आले. पण इंद्राने इंद्राचा गर्व सोडला नाही. इंद्र चोखोबारा ज्या झाडाखाली भजन करत होते त्या झाडाच्या फांदीवर इंद्र बसले. रामकृष्ण हरीचा जप सुरू झाला. एकटे चोखोबाराय होते. 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकल्याबरोबर इंद्रानं 5 प्रकारच्या अमृतावरच एक झाकण काढलं आणि सुगंध घेतल्याच्या नंतर पहिल्या पवित्र अमृताचा जो सुगंध होता त्याच्या 20 पटीनं सुगंध जास्त चांगला येत होता. इंद्राने विचार केला, अरे बापरे, अमृत पहिल्यापेक्षा चविष्ट आणि सुंदर. लगेच चाखून पाहिलं. गडबडीमध्ये इंद्राने 1 2 3 4 गाडगे उघडली, पण 5वं गाडगं उघडलंच नाही. इंद्राच्या लक्षात आलं, चला एका शीतेकडे भात नाही घाटावी लागत. सुगरणबाईनं भाताचा शीत चापला की तिच्या लक्षात येतो भात शिजला म्हणून. इंद्राच्या तेच लक्षात आलं, 5व्ही प्रकारचा अमृत शुद्ध झाला असेल, आणि इंद्र संदेश निघून गेला. वरी गेल्याच्या नंतर जे महत्वाचं अमृत होतं का, तृष्णांजा येते सुधाम एवं, सुधा म्हणजे भूक, पण तृष्णांजा येते इति पियुषहा, जे अमृत पेल्याच्या नंतर तहान जाते. नेमकं हेच अमृत घाणेरडं राहिलं. नारदाला आमंत्रित केलं. देवर्षी 4 प्रकारचे अमृत शुद्ध झाले, पण एक अमृत जशाच तसं राहिलं. नारदाने पूर्ववत इतिहास विचारला, इंद्रा तुम्ही कसे गेलात. काय नाही म्हणले, मी माझ्या विमानानं गेलो, झाडाच्या फांदीवर बसलो, तिथं त्यांचं 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकलं, कलशावरची झाकणं काढली, अमृताचा सुगंध येत होता, आणि परत आलो. देवर्षी नारदाच्या डोळ्यातून पाणी आलं. 6व्या क्रमांकाचा संन्याशी. मी 170 ग्रंथ वाचिले, मला 19 संन्याशी सापडले, 20वा सापडलाच नाही. आणि या 19 संन्याशाला खिसा नव्हता. बँकेतला अकाउंट तर सोडूनच द्या, खिसाच नव्हता. त्याच्यातला एक संन्याशी असा होता, नैष्ठिक ब्रह्मचर्याची कसोटी, ज्याचे इंद्रिय त्याच्या आईनं सुद्धा बघितले नाही. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. 1 नंबरचा संन्याशी. मग असे खूप पाहिले, पण हे 19 पुराणात पाहिले. त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्याशी. नारदाचे डोळे भरून आले. इंद्राला सांगितलं, इंद्रा 124 यज्ञ केलेच रे. 123च. 24वा यज्ञ मुलीशिवाय करता येत नाही बाळासाहेब. 24वा यज्ञ करण्यासाठी इंद्रानं जयंती नावाच्या मुलीचं लग्न लावलं, आणि तिच्या लग्नात जो एक पसाभर तुपाना यज्ञ केला जातो त्याला 124व्या क्रमांकाचा यज्ञ म्हणतात. हाही यज्ञ संपादन केला तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. आणि 2 मिनिटाच्या रामकृष्ण हरीच्या भजनानं अमृत शुद्ध होतं इंद्रा, आणि तरी तुम्ही त्या व्यक्तीला नुसता नमस्कार करत नाही. हा अहंकार किती टोकाला गेलाय तुमचा. शास्त्रात तर सांगितलं, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले आनंद. कालवत नाही. इंद्र पुन्हा गेले आणि चोखोबारायचं दर्शन घेतलं. त्यावेळेला चोखोबारायची पत्नी टाळ्या वाजित होती. 33 कोटी देवांचा राजा इंद्र माझ्या मालकाचं दर्शन घेतोय. का आनंद झाला असेल त्या बाईला. 33 कोटी देवांचा. 122 कामातले 2-3 कामं सांगू का तुम्हाला, जास्त नाही, सगळे नाही सांगत. इंद्राकडे वरुण नावाचा व्यक्ती जातो आणि वरुण अहवाल मांडतो. वरुणानं इंद्राकडे अहवाल मांडल्याच्या नंतर इंद्र पटपट एक केच पेन घेतो. कोणती पेन असेल तर असो, त्या काळात पेन नव्हते पण आता सांगावं लागतील. अशी पेन घेतो आणि त्यानं रेषा मारतो. या जिल्ह्यात जरा कमी पाऊस पाड, ह्या तालुक्यात जरा खंडवृष्टी कर. इंद्रानं जिथं बोट टेकले तिथंच पाऊस पाडतो. वरुणाची ताकद नाही. दुसरं पद सांगतो इंद्राचं, 122 पैकी दुसरं एक काम. लगेच यमदंड, काल
मानदंड आपला प्रस्ताव घेऊन जातो आणि लगेच तो इंद्र प्रस्ताव तपासतो, लगेच सांगतो आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर हे शेलू तालुक्यात आहे, परवाच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता यांचं बटन दाब. म्हणजे त्या दिवशी नाही मारणार आहे मी, मारणार तर एके दिवशी आहेत, पण मला माहित नाही. तुम्ही एवढे हसायले म्हणजे तुमचे दाबणार नाहीत का? हे सुद्धा रावण ज्याच्या सहीशी होत नाही त्याला इंद्र म्हणतात. आणि तो 33 कोटी देवांचा राजा इंद्र दर्शन घेत होता. 500 प्रकारचा अमृत शुद्ध. मला सांगा स्वर्गात कमी देवता असतील का? 100 होते, किन्नर होते, गंधर्व होते, चारण होते, विद्याधर होते, दिग्पाल होते, चारुहास होते, परमहंस होते. 33 कोटी देवता. किती जरी अभ्यास केला तरी या सर्व देवतेचे नाव सुद्धा पाठ होणार नाहीत. एवढ्या देवता तिथं 1000 होते. महाराज तर नाना प्रकारचे होते, शास्त्री होते, पंडित होते, आचार्य होते. आपण शास्त्री कोणालाही म्हणतो, कोणालाही म्हणतो शास्त्री. पंडित तर कोणाला म्हणावं, कोणाला पंडित म्हणायचं, आचार्य कोणाला म्हणायचं, शास्त्री कोणाला म्हणायचंय. येती भासो त्यक्त जाया अपांपतिर सव्य भागा अपसव्य सव्यानाम ततसव्याती भासायम सव्याती भासायम कलाम भासो त्यक्ता अपांपती निरजया बुंदुर्भव व्याप्ती तताज्यायते इति नाम शास्त्री. याला शास्त्री म्हणायचं. सागरातल्या पाण्याच्या थेंबाची महती किती आहे ही ज्याला मोजता येते त्याला शास्त्री म्हणते. ज्या तांब्यातलं पाणी पितोय त्या तांब्यात किती लिटर पाणी बसतं याचाच मेळ नाही तरी पत्रिकेवर शिक्का आणतो. विठाला विठा. अशा हजारो शास्त्री तिथे आहेत पण अमृत नाही शुद्ध झालं. पण चोखवरायच्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होते. माझे ज्ञानवराय सांगतात जे माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात, जी माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात. पण अमर सुद्धा माणसं स्वर्गातली अमृता वाचून वाचू शकत नाहीत. मग अमर लोकांचं अमृत सुद्धा खराब झालेलं शुद्ध करण्याची ताकद एका झोपड्यात राहणाऱ्या रामकृष्ण हरीचा घोक घेणाऱ्या मंत्र म्हणणाऱ्या रामकृष्ण नामाची टोकच शिळा घातणाऱ्या चोखोबरायच्या मुखारविंदात पडलेल्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होतंय. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे लोकांच्या पत्नीचा शोध अशा व्यक्तीने लावलाय की ज्याला स्त्रीचा संबंधच नाही. किती गोड व्याख्या कल्पना करा. ज्याला स्त्रीचा संबंध नसताना दुसऱ्याचा मोरड्याला संसार जागेवर आणता येतो त्याला संन्यासी म्हणतात. आपण संसारिक असून सुद्धा दुसऱ्याचे संसार खपत नाहीत. किती शोकांतिक आहे आपली. ज्याला संसाराचा तीळ मात्र संबंध नाही अशा मारुतीरायानं जगाच्या मालकिनीचा शोध लावला. रावणाच्या अशोक वाटिकेत सीताई साहेब आहेत अशी कल्पना मिळाली. कल्पना म्हणजे मुद्देसूद कल्पना. शोधत लावला. समुद्राच्या तीरावर 18 पद्म वानर 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ जमा झाले. रामनामात किती ताकद आहे बघा. तिथे पोहोचल्याच्या नंतर लक्ष्मणजीने भगवान प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू आपण पलीकडे जायचं कसं? देवानं सांगितलं, लक्ष्मणा तू मला आता प्रश्न केलास, मला 2 दिवसापासून हे डोक्यात येते माझ्या की आपण पलीकडे जायचं कसं, नेमकं कसं जायचं आपण. दोघांनाही घाम आलाय.
लक्ष्मण पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्यांना लक्ष्मण म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आला. आणि झाडाचं पान ज्यांच्या सत्तेशिवाय हलत नाही त्यांना राम म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आलाय. सागर वलांडून जायचंय, कसं जायचं नेमकं? बारकी बारकी वानर समोर होती, ती एकमेकाला विचारत होती, आपण ज्याचं भजन करतो, जे आपले मालक आहेत, आपल्या मालकाला झाडाखाली बसल्याच्या नंतर सावलीला बसल्यावर घाम येतोय, त्या अर्थी निश्चित काहीतरी चिंता असावा, संकट असावा. आणि मालकावरचं संकट दूर करण्याची ज्याला आत्मीयता असते त्याला सेवक म्हणतात. पण बाकीच्यांनी विचारलं, एवढ्या मोठ्या माणसाकडे आपल्याला कसं जाता येईल? चला आपण मारुतीरायाकडे जाऊ. आणि मारुतीरायाला विषय नमूद केला. सांगितलं, हनुमंता आपल्या मालकाला घाम येतोय. मारुतीरायाने सांगितलं, मला सुद्धा कळतंय रे, पण जायचं कसं? जा म्हणले, बघा तुझ्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही मालकाच्या जवळ. प्रभूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येतोय? होय रे. कशाने येतोय तुम्हाला घाम? आम्ही उन्हात येत तरी येत नाही. तुम्ही सावलीत असताना तुम्हाला घाम येतोय, याचं कारण काय? घामाचे किती प्रकार असतील मला माहित नाही, पण तुम्हाला 2 सांगतो. उष्णतेनं आलेल्या घामाला पर्याय आहे. उष्णतेनं आलेल्या घामाला सावली खाली गेलं की घाम जिरतय. उष्णतेनं आलेला घाम फॅन खाली बसले की घाम जिरतय. उष्णतेनं आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की घाम जिरतय. उष्णतेनं आलेला घाम थंड पाणी अंगावर घेतलं की जिरतय. हा एक घाम. पण ताणानं आलेला घाम फ्रीज मध्ये टाकलं तरी जात नाही. ते घाम उलट त्या माणसाला घेऊन जातो. ताणानं आलेला घाम जिरत नाही, त्या माणसाला घेऊन जातो. माणसाला बघ, भगवंताचा घाम तो ताणाचा होता. मारुतीरायाने विचारलं, प्रभू घाम कसलाय? अरे सीतेचा शोध लावला सरे मारुती. पण सीता ही अशोक वाटिकेत समुद्राच्या पलीकड लंकेकडे आहे. 1200 किलोमीटरचा समुद्र ओलांडायचा कसा? लक्ष्मणजीनं सांगितलं, त्याला काय काळजी करायची प्रभू तुम्ही? मारुतीरायानं काय काळजी करायची म्हटल्याबरोबर जरा लक्ष्मणाला थोडासा राग आला, थोडा चंचल स्वभाव होता. लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंता जरा भानावा आहेस का रे बाबा? अरे पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात, आणि सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला विष्णू म्हणतात. अरे सागर वळणण्यासाठी आम्हा दोघायला घाम येतोय, आणि तू म्हणतो काहीच कारण नाही एवढं? मारुतीरायाने सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येत असेल, पण सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी मी याच सागरावर उड्डाण केले. त्या अर्थी मला सागर तळहाताच्या मळासारखा आहे. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाची मांडी दाबली, सांगितलं, लक्ष्मणा खालीवर बोलू नको बरं का, हे वानर आपल्या कामाचे आहे. आणि कामाच्या माणसाला विठ्ठलराव खालीवरी बोललं कीच करते. कामाची माणसं चांगली ताब्यात ठेवली पाहिजे. कधी कधी बारीक माणसाला सुद्धा वात्रट बोलायचं नाही. बारीक माणसाला सुद्धा किती किंमत असते सांगतो तुम्हाला. मोठ्याल्या लाकड्याने मिटिंग घेतली, चुलांगण पेटवायला बारकाली लाकडं बोलायचीच नाही. खापक्या लाकडं माहितीत ना तुम्हाला? खापक्या लाकडं आता गॅस आल्यामुळं चुलांगणाचं काम पडलं, पण मोठ्याल्या लाकडाने मिटिंग घेतली. बारकी बारकी लाकडं आपल्याला बोलवायचीच नाही. आचार्यानं ही मोठमोठाली लाकडं चुलांगणात टाकली. सकाळपासून फुकीत होतं, पण लाकडच पेटणार. यजमानानं सांगितलं, बेटा माझ्याकडे एवढी माणसं यायची, कधी स्वयंपाक करशील? ते म्हणलं, या लाकडाने मिटिंग घेतली की बारक्या लाकडाला जवळ येऊच द्यायचं नाही. त्या यजमानानं सांगितलं, मूर्ख आहेस का? बारके जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत मोठाले पेटतच नाहीत. मग खराब झालेली बारकी बारकी लाकडं ज्या वेळेला जवळ घेतली आणि मोठ्या लाकडाच्या जवळ टाकली, त्यावेळेला मोठ्या लाकडानं पेट घेतला. म्हणून खपक्या लाकडानं बारक्या लाकडांचा अपमान करत जाऊ नका. विठाला विठाला. लक्ष्मणाला सांगितलं, प्रभू रामचंद्रानं वानरांना सामान्य समजू नको. विठ्ठलराव तुमच्या क्षेत्रात लय कामाच आहे. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्यासाठी सुद्धा गाडी उभी करावी लागते. ज्याला बायको का भेद नसेल भेद तरी पण गाडी उभी करून लागते. काय चाललं तू? ते तालुकाभर प्रचार करतो. अरे बापरे, तुम्हाला काय माहिती, साहेबांनी माझ्यासाठी गाडी उभी केली. त्याच्या लाऊडस्पीकरची लाईट जात नाही बालासाहेब, आणि त्याला का नीट नाही बोललं की जिल्हाभर ओरडत आहे. तसला घाणेरडा माणूस पाहिलाच नाही. लाईटच जात नाही, त्याचं वायरही तुटत नाही. हे म्हणून हे जे बारकाली असतात का, हे जे लाऊडस्पीकर कधी बी असे गोड चालू ठेवले पाहिजे, गोल. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, वानराला साधं समजू नकोस. ठीक आहे, कसं जायचं पलीकडे?
एक वानर मारुतीला सागराच्या जवळ गेले. रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय. सागराला विनंती केली, ऐके आपांपती तुझा मी करीत सो विनंती. मारुतीरायानं समुद्राला नमस्कार केला. ज्या सागरामध्ये मैनावत नावाचा पर्वत विश्रांती देण्यासाठी थांबला, त्याची सुद्धा विश्रांती न घेणारे मारुतीराय आज सागराला नमस्कार करते. याचं एकच कारण आहे, मालकावर संकट आहे. तरी त्या सागरानं सांगितलं, मी रस्ता देणार नाही म्हणजे नाही. मारुतीरायानं सांगितलं, सागरा मी रस्ता त्याच्याकरता मागतोय ते तुमचे जावई आहेत. कारण लक्ष्मी सागराची कन्या आहे आणि ही लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याची पत्नी. सागरा भगवान तुमचे जावई आहेत, तुमच्या जावयाकरता मी रस्ता मागतोय. समुद्र म्हणला मुद्दाम देणार नाही. मारुतीराय म्हणले जावायला रस्ता देणार नाही, ज्याला माझी पोरगी सांभाळता येत नाही त्याला कशाला रस्ता देऊ. सागराचंही खोटं नाही ना. माझी मुलगी ज्याला सांभाळता येत नाही त्याला रस्ता कसा देऊ मी. रावणानं हरण केलं माझ्या मुलीला, कसा द्यायचा रामप्रभूला रस्ता. नाही देणार. पण एक बारीक सवानर जवळ आलं आणि मारुतीरायाला सांगितलं, अहंकाराचं टोक गाठलेल्या सागराला कशाला नमस्कार करतोस रे. अहंकारी माणसाला नमस्कार करणं म्हणजे दगडाला नमस्कार घातल्यापेक्षाही वाईट आहे. मारुतीरायाने सांगितलं, आपलं काम आहे याच्या सोबत, याला विनंती केल्याशिवाय समुद्रातून रस्ता भेटणार नाही. त्या वानरानं सांगितलं, चाल घरी. घरी म्हणजे बाजूला, सागरातून रस्ता मी तयार करतो. मारुतीरायाचा घाम जिराला आणि त्याला विचारलं, का रे कसं कसं रस्ता करायचा. काय नाही म्हणले, मी दगड पाण्यात टाकला की तरंगतोय. तू का म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. तुकोबाराय सांगतात, त्या नळ आणि निळ नावाच्या एका वानराला एक वरदान होतं. त्यानं दगड पाण्यात टाकला की समुद्रामध्ये तो पाषांतरत होता. 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्याच्या रुंदीचा सागर बांधला. त्या सागराला शासनाचं बजेट नाही, त्याला सिमेंट नाही, त्याला खडी नाही, त्याला गज नाही, त्याला मिस्त्री नाही, काम करणाऱ्याला 1 रुपयाची मजुरी नाही. आणि 1200 किलोमीटरचा सेतू तयार झाला. त्याच्याहून 18 पद्म वानर गेले, 72 कोटी रीस गेले, 56 कोटी गोलांगुळ गेले. डोक्याच्या केसा इतका सुद्धा पूल खाली दाबला नाही. आपण उन्हाळ्यात तयार केलेला पूल उद्घाटन होतं उन्हाळ्याच्या शेवटच्या टोकात. आणि अतिवृष्टीच्या मृग नक्षत्रात किंवा रोहिणी नक्षत्रावर अति पाऊस पडतो आणि त्या पावसात पुलाचे 2 गाळे वाहून जातात. आणि एसटी कंट्रोलर बोर्ड लावतो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. कधी कधी साऊंडवर बी सांगतो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. अमक्या अमक्या मार्ग्या जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या 4 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहे. अतिवृष्टीनं त्या मार्गातल्या पुलाचे 2 गाळे तुटून गेले. त्या मार्गे जाणाऱ्या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. ज्याला शासनाचं बजेट आहे, काम करणाऱ्याला मजुरी आहे, पाय खांदायला JCB आहे, मोठमोठ्याले इंजिनियर आहेत, मिस्त्री आहेत, हे सगळ्या काही गोष्टी असताना आपले पुलं खचते. पण त्या काळामध्ये वानराच्या हाताने बांधलेला पूल, ज्याला खालून आधार सुद्धा नाही, समुद्री तारियले पाषाण, सागरामध्ये पाषाण तरंगवण्याची ताकद ही रामकृष्ण नामात आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नामे
बात आहे. स्वर्ग आमची ते गेल्या वर्षी म्हातारी मेली. जीव गेल्याच निमित्त झालं तिचं, मेली ती. तिच्या तिरवीला माझं कीर्तन झालं. जमीन 400 एकर तिला. गावातली असल्यामुळं मी वर्णन केलं काय कस्तुरा काकूचं वैभव होतं. तिचं नाव कस्तुरी, पण मी तिला कीर्तनात कस्तुरा म्हणलो. कोणतीच बाई तिला कस्तुरा म्हणत नव्हती. 400 एकर जमीन असून दुसऱ्याचं शेण चोरीत होती. स्वभाव असतो काय केला, बँकेत कोटीन धोत्राल गाठी. 400 एकर जमीन तिला. पोरं 4, 3 सुपर क्लास होऊन अधिकारी पोरं. त्यानं सही केली की बंधाराच पास. बारका असं 10-5 इटाचं घर नाही. मोठमोठाले प्रकल्प त्यांच्या सहीनं पास व्हायचे. असे 3 पोरं तिचे आणि एक शेतकरी, ते शेती करीत होतं. पण कधी म्हातारी पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, देहूला नाही, पैठणला नाही, सप्ताहाला नाही, कीर्तनाला नाही, रामायणाला नाही, भागवताला नाही, कशालाच नाही. दारात कधी कोणाला तिनं तुकडा वाढला नाही. उलट दाराच्या पुढे, राहत्या वाड्या पुढे इतका मोठा वाडा तिचा, इतका मोठा, त्याचं सागवान जर इकलं तर 1.5 कोटी रुपये येतील. एवढा वाडा तिचा, एवढा वाडा. पण राहत्या वाडा पुढे असं मेखा ठोकल्या होत्या जनावराच्या. भिकारी आला आणि बाई वाडा ना, तुला कळ ना का रे, हे जनावरांचा वाडा आहे, राहता वाडा माग आहे. ते मागणार माग गेलं पाठीमाग आगंदारी. खेड्यातलं सांगतोय, तुमच्या शहरात नसतंय. इतकी बाई, इतकी बाई, इतकी बाई. आणि तिच्या तेरवीला मग कीर्तन. वर्णन तर करावंच लागलं ना. काय करता, गावातला माणूस आहे, नाही त्याच्या विरोधात बोलावं तर अंगावर जेसीबी घालीन. म्हणून वर्णन केलं मी. काय कस्तुरा काकूचा स्वभाव, काय कस्तुरा काकूचा स्वभाव. लहान्या पोराले ऐकताना मळमळ होऊ लागलं. त्याच्या पक्क लक्षात आलं बाळू महाराजाले सगळंच माहिती, पण उगत चोंबाळायला. कीर्तन झाल्या झाल्या त्यानं माझ्या कानात सांगितलं, बाळू महाराज, आमच्या म्हातारीचा स्वभाव चट तुम्हाला माहिती आहे. हिचाला खिशात घ्यावं, पण म्हातारीच्या 10 फुटांना लांबून जा. इतकी म्हातारी दाढ होती. म्हातारी जर शेतात उभी राहिली आणि तिच्या ऊसाकडे कोणी पाहिलं तर हानीत होती. ते म्हणलं, आजी तुमचा ऊस मोडा नाही, पण तो पाहिलंच गाऊन इकून. म्हणजे बदमाश किती असेल कल्पना करा. आणि तिच्या तेरवील मग कीर्तन. सुपर क्लासून अधिकारी कलकत्त्याला होतं. त्यानं मला बोलून घेतलं, बाळू महाराज, काय आमच्या आईचा स्वभाव तुम्ही कीर्तनात सांगितला. म्हणलं, हो साहेब, आमच्या आईच्या अस्थी हरिद्वारला न्यायच्या. म्हणलं, अतिउत्तम आहे, चांगली गोष्ट आहे. भावाभावात मीटिंग झाली. 3 भाऊ हो म्हणले, पण लहाना भाऊ मोठ्या भावाला म्हणला, दादा, मोठा भाऊ या नात्याने मी सतत सणावाराला पाया पडतो, पण आता शिल्लक पाया पडतो, आपल्या आईच्या अस्थी हरिद्वारची गंगा घेणार नाही. ते म्हणला, डोकं आहे का रे तुला? ते म्हणला, आहे ना. हे काय, अरे आईसाठी असं बोलतोस? म्हणला, मरुस तर म्हातारी मी सांभाळली, तुम्हाला फुकुस तर विमान भेटलं नव्हतं. मरेपर्यंत म्हातारी मी सांभाळली. म्हातारीचा स्वभाव मला माहितीये. माय तुमची बी माझी बी आहे, पण कशाला लोकांची चर्चा होऊ देता. आपल्या आईच्या हरिद्वारची गंगा घेणार नाही. लिहून घे, लिहून. नाही, बाळू महाराजांनी किती वर्णन केलंय. कीर्तन करायला करावंच लागतंय म्हणले, त्याचा काय विषय नसतो. एक जण देशी पिऊन बुका लावायला आलं. देशी पिऊन बुका लावायला आलं. आज नाही बरं का विठ्ठलराव, आजचा विषय नाही ते, दुसरीकडचं सांगायला. उग जवळ अंगावर घेऊ नका. देशी पिऊन बुका लावायला आलं. देशीचा वास आल्या म्हणून सावकार मी माग सरकलो. पण ज्यानं तारीख घेतली ते म्हणला, महाराज माग सरकू नका, बुका त्याच्याच हातात आहे. अरे म्हणलं, अवघडच गोष्ट झाली. हे तर शास्त्र असं सांगते, या गादीवर निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, एका पांडुरंगा वाचून या किंवा विठ्ठला वाचून या. पण केलं वर्णन तिचं. ते म्हणलं, बाळू महाराजानं किती वर्णन केलं. जाऊ दे म्हणला, बाळू महाराजाला चट माहिती आमचं बोलणं झालंय, तू काय कुटाण्यात पडू नको. मूर्ख आहेस म्हणला, तुला काही कळत नाही. मी एकटा म्हातारीच्या अस्थी घेऊन जाणार. एका डब्यात अस्थी टाकल्या.
ते डब्बा पिशवीत टाकला आणि पिशवी पाठीला अडकेली. हल्ली पूर्ण पिशव्या पाठीला अडकायच्याच आता. शाळेचे दप्तर सुद्धा लहाने सर मागूनच येत ना आता. शाळा पुढं दप्तर माग. काला येतच नाही ना, मग कालाच्या विरोधात नाही बोलायचं आपल्याला. आणि मग दिल्लीला पोचला. काय वरी आकाशात वातावरण खराब झालं काय माहित. तिथं अनाउन्सिंग झाली. त्या माईकमध्ये एक बाई बोलली, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए. ध्यानच म्हणतात का, मला हिंदी येत नाही बरं. त्या बाईनं सांगितलं, कृपया यात्रेकरूंनी लक्षात ठेवा, वातावरणामध्ये अत्यंत खराबी आलेली आहे. आज रात्रीचे पूर्ण विमान रद्द करण्यात आलेले आहेत. तिनं पुन्हा हिंदीत सांगितलं. आता मला हिंदीचाच मेळ बसत नाही तर त्याच्या पुढच्या भाषा कवा कळाव. माई हिंदी म्हणजे इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई, मैं खाली राहिला. ती काय हिंदी मला जमत नव्हती. ते ऐकलं ते सगळं तिनं सांगितलं पद्धतशीर. मग ते 12 घंटे विमान लेट असल्यामुळे त्यानं मित्राला फोन केला, अरे मी विमानतळावर आहे, 12 तास विमान लेट आहेत, काय करू इथं. घ्यायला येतो म्हणे. तो मित्र आला, त्याला घेऊन गेला, रात्रभर राहिला. सकाळी स्नान आटपलं, नाश्ता आटपला आणि त्याला विमानतळावर सोडलं. विमानात बसला, हरिद्वारला उतरला. तिथं पूजा मांडली. तिथं माझ्यासारखेच एक विधी करणारे व्यक्ती होते, त्यांनी पूर्ण पूजा वगैरे मांडली. सांगितलं, यजमान आईच्या अस्थी कुठे आहेत. पिशवीची चेन उघडली, डबा गायब. यजमानानं सांगितलं, आईच्या अस्थी घेऊन आले. पिशवीतला डब्बा काय झाला. काय नाही म्हणले, महाराज कुठे पडा काही पत्ताच नाही. चला म्हणले, काय हरकत नाही, करू पूजा. त्याचं काही समाधान झालं नाही. पुन्हा दिल्लीला आला. त्याच मित्राकडे मुक्कामाला आला. 4-2 लाख रुपये खर्च झालता. विमानाची तिकीट, 5 स्टारला राहणे, दक्षिणा वगैरे, अमुक तमुक काय त्यानं तिथं अन्नसत्र वगैरे केलं. याच्यात बरेच 4-2 लाख रुपये त्याची गेले. त्या दिल्लीच्या मित्राने विचारलं, का रे आईचा विधी केलास. म्हणला, खर्च खूप केला पण समाधान झालं नाही. कशामुळं. ज्याच्याकरता खर्च केलाय त्या आस्थीचा डब्बाच हरपला. त्या मित्राने विचारलं, मुक्काम कुठं कुठं केलतात. घरून निघल्यावर तुझ्या इथंच मुक्काम. थांब म्हणला, माझ्या बायकोला विचारतो, तिला पाहुण्याच्या पिशव्या तापायचा लेना दे. त्या आतमध्ये गेलं, बायकोला म्हणले, हे पप्प्याची आई, ते परवाला माझा मित्र मुक्कामाला होता, त्याची पिशवी. ती म्हणली, त्या मेलेला आपल्या इथं याच्यानंतर कधीच घरी येऊ द्यायचं नाही. का. त्यांना हॉटेलीत खाल्लं, हाडं आपल्या घरी आणले. ते म्हणलं, डोकं खराब झालं का तू, तुला गोळ्या चालू करायच्यात का. अगं ते हाडं नव्हते, त्या आस्थी होत्या. म्हणे आस्थी हाडं एकच. अगं पण कोणाची होती माहितीये का. त्याची आई वारली, त्याच्या आईच्या अस्थी ते हरिद्वारला घेऊन जात होतं. बाई माझ्या काही लक्षातच आलं नाही. मी तो डब्बा अस्थीचा हाडाचा म्हणून गटारात फेकून द्याला. हे सुपर क्लासहून घरी आले. शेतकरी भावाने विचारलं, दादा काय झालं. म्हणला, तू सांगितलं तसंच झालं गडे. म्हणलं होतं रे, माय तर तुझी बी आहे माझी बी आहे. आपल्या आईच्या हाडं हरिद्वारची गंगा घेत नाही, ती कव्हाच रामकृष्ण हरी म्हटली नाही. याला जास्त राग आला. ते म्हणलं, आस्ती नाही गेल्या मग काय झालं. मथारी जिथं पेटवली तिथली राख न्यायची. हे तिघही शिकलेले, तिघांच्या बायका किती टाचाच्या चपला, फॅरनलवली लावलेल्या, भोवळ्या कापलेल्या. भोवळ्या काऊन कापित आहेत बरं. त्या काही एसटीला अडकायल्यात का, चालताना रिक्षात गुतायल्या. आता नेमक्या काय का दरुजा लावताना दरुजात गुतत. आता किती महाराज मेले सुधारणार आहेत काय माहिती मागची सोसायटी. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. फुकट कळण शेंडी वळवल त्याच्याहून थोतच जात जाऊ नका. अशा तिघी शिकलेल्या, त्याच्या त्या बगलात धोपट्या, त्याला पर्स म्हणतात वाटते, शबनम पर्स. नंतर मला माहिती झालं, शिक्षण कमी असल्यामुळं ते शब्द पाठ होत नव्हते. ह्या तिघी जणी आणि एका वॉटरप्रूफ डब्बीमध्ये ती माथारीची राख टाकली. ह्या तिघा भावांना माहिती आहे, या तिघींना माहित नाही. मोठ्यानं या तिघींना सांगितलं, लक्षात घ्या, याच्यात मौल्यवान वस्तू या पिशवीत आहे, ही सांभाळा. योग असा झाला, राग जर याच्यात आहे असं माहीत झालं असतं तर सुनाईने पिशवी घेतली नसती. दिल्लीच्या विमानतळावर तिघींनी पिशवी अशी सोप्यावर बसल्याच्या नंतर दाबून धरली. चोट्ट्याच्या लक्षात आलं, याच्यात नक्की बिस्किट असावे. पण त्या पिशवीत माथारीचं राखुंड होतं. प्लॅस्टिकची डब्बी, एअरटाईट डब्बी, वॉटरप्रूफ डब्बी, वरचं झाकण लावलेली डब्बी. अर्धी डब्बी राखाने भरलेली, अर्धी हवेने भरलेली. हरिद्वारला पोहोचल्याच्या नंतर पूजा वगैरे मांडली. त्या आमच्या पुजाऱ्यानं सांगितलं, का हो तुम्ही मागच्या आठवड्यात आलते ना, हो ना, आस्तीचा डबा हरवला होता काका. आता आईची राख घेऊन आलो. काय हरकत नाही, म्हणजे राख सुद्धा आईच्या शरीराची, आपण याच्यावर विधी करू. पण त्याने काही डब्बीचं झाकण उघड नाही. तिला आवडली डब्बी. पूजा आटपली. ही पूर्ण पूजा भरली आणि हरिद्वारच्या गंगेत टाकली. आतापर्यंत सुनायला माहीतच नव्हतं डब्बीत काय म्हणून.
डबी काही त्याने पाहिलीच नव्हती, भावाने पूजा केली. आणि गंगेमध्ये ज्या वेळेला पूजा टाकली, हे भाऊ वरती आंघोळीला गेले आणि या तिघी जणी खाली आंघोळीला गेले. तिघी पैकी शिकलेली पैकी लहाण्याची बायको अगोदर स्नानाला गेली आणि वरून टाकलेली पूजा पूर्ण पाण्याच्या तळाला गेली. पण म्हातारीच्या राखेची डब्बी वाहत वाहत खाली आली. शिकलेले पैकी लहाण्याच्या बायकोच्या हाताला लागली. ती म्हणली, बाई, हरिद्वारच्या गंगेनं प्रसादाची डब्बी दिली. म्हातारी घरी. डबी घरी आली. घरी आल्याच्या नंतर विचारलं लहान्या भावानं, शेतकऱ्यानं, शिकलेल्या पैकी नाही, शेतकरी तो, दादा आईची असं राग गेली हरिद्वारला? हो, विचार तुझ्या तिन्ही भाऊ जायला, विचार दोन्ही भावायला. आमच्या हातानं डबी हरिद्वारच्या गंगेत टाकली. वा वा, म्हणजे छान. त्यानं काही पैसे दिले, म्हातारीचं गोड जेवण जरा मोठं केलं. 2-3 महिन्याला 2-4 गावं जेवायला बोलिले. आणि ज्या दिवशी म्हातारीचा फोटो मंडपात टेकला आणि मग जिला डब्बी सापडली होती का, ती म्हणली, बाई, आपण म्हातारीची राग घेऊन हरिद्वारला गेलतो आणि त्यावेळेला आपल्याला प्रसादाची डब्बी सापडली. एकटीनं जर प्रसाद खाल्ला तर म्हातारी स्वप्नात येईल. त्याच्यामुळं हा प्रसाद सगळ्याला खायला भेटावा म्हणून हरिद्वारून आणलेल्या पेड्यावर तिनं मोठ्या भायाला जवळ बोलिलं, ज्याची कलकत्त्याला ड्युटी होती. सांगितलं, दादा, मला का नाही हरिद्वारच्या गंगेमध्ये स्नान करताना गंगेनं प्रसादाची डब्बी दिली. त्यानं डब्बी पाहिल्यावर कपाळ बोडून घेतलं. म्हणला, चंडाळणी, याच्यात तर म्हातारीची राख होती. लहान्यानं सांगितलं, दादा मुकाड्या बस, आपण 4 जरी मेलो तरी हरिद्वारची गंगा म्हातारीची राग घेणार नाही ना, आस्ती घेणार नाही. का? तिनं जीवनभर भगवंताचं नामस्मरण केलं नाही. मग नामस्मरण केल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय. ही नामधारकाची ताकद. नामस्मरण करणाऱ्याच्या हातात दगड टाकला की दगड पाण्यावर तरंगतो. ही नामधारकाची ताकद. आणि नामस्मरण न करणाऱ्याची ही गती होती. ही न करणाऱ्याची अवस्था विठोबा. काय ताकद आहे रामकृष्ण नामात. पांडवाचा यज्ञ चालू आहे. एक उदाहरण सांगतो, पूर्ण विराम करू. माणसं विठ्ठलराव खूप वेळची बसलेले आहेत. 6-6:30 वाजल्यापासून माणसं आणि समय जाणार. एक उदाहरण सांगतो, पूर्ण विराम करू. यज्ञ फार मोठा होता. त्या यज्ञामध्ये 1400 ब्राह्मण होते. 1400 लोक होते. ऋषीमुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, महात्मे कितीतरी होते. त्या यज्ञामध्ये एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते. एका पंक्तीला 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. इतका मोठा यज्ञ. अशा दिवसाकाठी 14 पंक्ती होत्या त्या. असा यज्ञ 1 वर्ष 53 दिवस चालला. आणि त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीची मंत्र एका साधूला येत होते. 1400 लोकांनी मीटिंग भगवंताच्या सानिध्यात घेतली. प्रभू क्षमा असावी म्हणले. प्रभू, या यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र आमच्या गुरुजींना येतात. गुरुजी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत यज्ञाची पूर्णाहुती होत नाही. यज्ञ 22 दिवसावर आलता. भगवंताने ही मीटिंग पूर्ण पाडायच्या नंतर पुनश्च भगवंतानं पांडवासह मीटिंग घेतली आणि 5 पांडवांना सांगितलं, बाबा रे, आपल्याकडे एका साधूची गरज आहे आणि त्या साधूला आणायला जावं लागतं. त्याला धर्मानं सांगितलं, मी आणतो. धर्म गेले महाराजांकडं. महाराजाला सांगितलं, महाराज, आमच्याकडे यज्ञ, त्या यज्ञाच्या पूर्णाहुती करता मी तुम्हाला मूळ घेऊन आलोय, तुम्हाला नेण्यासाठी आलोय. त्या महाराजांनी सांगितलं, धर्मा काय देताल? धर्माच्या लक्षात आलं महाराज पैसे वगैरे घेतील. महाराजांनी सांगितलं, मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं, महाराज, तुमच्यामुळे आमचा पहिला यज्ञ पूर्ण होतोय, आमच्याकडे अगोदर यज्ञाचं पुण्य नाहीये. ठीक आहे म्हणले, परत जा. धर्म परत गेले. त्याच्यानंतर अर्जुन गेले. अर्जुन स्वतः गेले. विश्वाच्या मालकाचा मेहुणा आहे. भगवंताची सही नेली लेटर पॅडवर. देवा महाराजांना सांगितलं, महाराज,
ब्रह्मांडाच्या मालकाची बहीण माझी पत्नी आहे, देवाचा मेहुणा आहे. महाराजांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे, मला तू कोणाचा मेहुणा आहेस, कोणाचा साडू आहेस, कोणाचा पुतणे आहे, कोणाचा काय काका आहेस, कोणाचा मामा आहेस हे मला काही सांगू नको. मी संन्यासी आहे, मागणं पुढं फुफुटावडं, मला काही तुझ्याशी सोयरीक करायची नाही. हे नाते गोते मला सांगू नकोस. अर्जुनानं शक्ती प्रदर्शन केलं. मी संग्रामे हारू जिंकला, तू कोणाला जिंकला असेल ते मला सांगू नको. मला तुझ्यासोबत युद्धही करायचं नाही, मी येणार नाही. मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सही केलेला लेटर पॅड आतमध्ये टाकला. महाराजांनी तो लेटर पॅड पेटून बाहेर टाकला. म्हणजे देवाचा सही केलेला फॉर्म सुद्धा महाराजांनी स्वीकारला नाही. अर्जुना जा परत. अर्जुनाच्या लक्षात आलं महाराज आपलं ऐकत नाहीत. भीम म्हणाले मी जातो. भगवंतानं सांगितलं भीमा महाराज आणायचेत, महाराज लक्षात घ्या, सावधगिरीनं जा. भीम गेले. त्यावेळेला महाराज बाहेर बसले होते. भीमानेही शक्ती प्रदर्शन केलं आणि बरीच काही अशी झाडाची मोळी हातात घेऊन भीम हलत होते. त्यावेळेला महाराजांनी हातातला दंड फिरवल्याबरोबर 400-500 झाडं उडाली आणि भीमाच्या जवळ येऊन पडली. लक्षात आलं आपल्यापेक्षा शक्तिशाली महात्मा आहे, काही खरं नाही आपलं. नकुल सहदेवानं सांगितलं आपणही जाऊ शकत नाहीत. द्रौपदीने देवाचा खिन्न चेहरा पाहिला, आपल्या पतींचा खिन्न चेहरा पाहिला, नाराजी पाहिली आणि विचारलं का हो तुम्ही चिंताजन्य का आहात द्रौपदी? 22 दिवसावर यज्ञ आलाय, तो साधू आल्याशिवाय आपला यज्ञ पूर्णत्वाला जात नाही आणि त्या साधूला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. तो साधू कसा आणायचा आपल्याकडं? तो पैसे घेऊन येत नाही. द्रौपदीने एकांतात भगवंताची मीटिंग घेतली आणि देवाला सांगितलं देवा तुम्ही जर माझ्या सोबत आले तर मी त्या महाराजाला आणीन. भगवंतानं सांगितलं मी पायी चालणार नाही. द्रौपदीने सांगितलं तुम्ही रथात बसा, मी पायी चालेल, फक्त मला तुमचा आश्रय असावा, तुमची सोबती असावा. कारण एकांतात नसावा. बाल्य रक्षंती तारुण्य रक्षंती व्रता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. स्वतंत्र जीवन चांगलं नाही प्रभू, म्हणून तुम्ही माझ्या साथीला असावे. काय हरकत नाही. भगवंत रथात येत, द्रौपदी पायी पायी आहे. तिथपर्यंत आली द्रौपदी. महाराज पर्णकुटीचं दार लावून बसलेले होते. द्रौपदीने नमस्कार केल्याबरोबर महाराजांनी आतून आवाज दिला माय आपण कोण आहात? एका व्यक्तीने प्रश्न केला. जरा दार लावलेलं आहे तरी पण महाराजांच्या कसं लक्षात आलं बाई पाया पडली म्हणून? ती पाया पडली याच्यावरून लक्षात आलं तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून त्या वाजल्या. हातातल्या कंकणाचा आवाज लक्षात आल्याबरोबर महाराजांनी आवाज दिला माय आपण कोण? मी पांचाली आहे, मी द्रौपदी आहे. काय काम आहे माय? आमच्याकडे यज्ञ चालू आहे. तू पांडवांची पत्नी का बाई? हो, मी तुम्हाला नेण्यासाठी आले. महाराजांनी सांगितलं बाई 60,000 यज्ञाचं पुण्य तुझ्या 3 पतींना सांगितलं, त्यांनी नाकारलेलं आहे आणि तू देशील का? तिनं सांगितलं महाराज फक्त 60,000 यज्ञाचंच पाहिजे का? महाराज दरोजातून न येता कुडातून बाहेर आले. कुड ज्यांच्या बँटीवाल्यांना कळणार नाही. पर्णकुटीला तुळाट्याचा पराठ्याचा नाना प्रकारच्या झाडांचा कूड असतो. तो कूड म्हणून महाराज बाहेर आले आणि द्रौपदीकडे बघितलं माय 60,000 यज्ञापेक्षा जास्त पुण्य देशील? तिनं सांगितलं महाराज हस्तनापुरापासून तुमच्या आश्रमापर्यंत पायात चप्पल न घालता इथपर्यंत आले आणि प्रत्येक पाऊल रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय टाकत नव्हते. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली किंवा कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे. एका नामाने कोट्यावधी यज्ञाचं पुण्य प्राप्त होते. महाराज रस्ता धरीत होते आणि त्या रस्त्याने द्रौपदी चलत होती. यज्ञ पूर्ण झाला. धर्माने एके दिवशी द्रौपदीला विचारलं सखे अगं आम्ही 3 भाऊ टकरून महाराज येत नाहीत आणि तू ज्या रस्त्याने चलत गेली त्या रस्त्याचे खडे तुला टोचू नये याच्याकरता महाराजांनी रस्त्याचे खडी झाडले आणि तू त्या रस्त्यानं चलत होती. तुझ्या समोरचा रस्ता महाराजांनी झाडला आणि आपला यज्ञ पूर्णत्वाला नेलास. तू त्या महाराजांना दिलंस काय? काहीच नाही प्रभू. मालकाला प्रभू म्हणायची. पती परमेश्वरा मी हस्तनापुरापासून तिथपर्यंत रामकृष्ण नामाचा घोष करीत गेले आणि प्रत्येक पावलाला भगवंताचं नामस्मरण करत होते. देवाचं नाव घेत असताना रस्ता चालत असताना नाम घेता वाटत चाली यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताचं नामस्मरण करीत असताना आपण जर चालत असोल तर प्रत्येक पावलाला यज्ञाचं पुण्य होते. अशा कोट्यावधी यज्ञाचं पुण्य महाराजाला समर्पित केलं. रामकृष्ण नामाच्या ताकदीनं किती जरी अर्थव्यवस्था तिथं स्थापित केल्याच्या नंतर अर्थाभय व्याप्ती पुंजा हिरे माणिका स्थिती वैभव सर्वैरुण्यार्धात्रोतम नैवम साधवे दर्शना. नाना प्रकारच्या हिऱ्या माणिकाच्या खाणी सुद्धा महाराजाला दिल्याच्या नंतर जो महाराज येत नाही तोच महाराज रामकृष्ण नामाच्या साधनेने आला आणि पांडवाचा यज्ञ पूर्ण केला. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून ज्ञानवराय म्हणतात रामकृष्ण नाम
रामनामातली ताकद आहे. आमच्या एका कवितेत सुद्धा रामनामाचं वर्णन केलं. अरे कापसावी नवले त्याले बोल म्हणून जुन्या काळातल्या कवितेत सुद्धा क्या हनुमान महाराज रामनामाची साधना कवितेत सुद्धा सांगितल्या जायची. सर्वसामान्याला शास्त्र पुराण जर बघायला वेळ नसेल तर त्याला कवितेत सुद्धा रामनामाचा अधिकार पटावा अधिकार असायचा, दिलासा असायचा, फार मोठं नाविन्य असायचं त्याच्या पाठीमाग. रामकृष्ण नामाची ताकद जुन्या काळातल्या गाण्यात सुद्धा सांगितल्या जायची. जात्यावर सुद्धा गाणे म्हणायच्या. नामनिष्ठाची बरी बरी सुंदर ते घरी, नामनिष्ठाची बरी सुंदर ते घरी, मानुसा मानुसा त्या काळातल्या अशा जात्यावरची गाणे सुद्धा नामधारकाचा अधिकार पटवून द्यायची. पण ही नामस्मरण सेवा अत्यंत टोकाची चोखोबारायसारखे अधिकारी महात्मे नामाच्या साधनांवर गेले. नामदेवरायसारखे व्यक्ती जन्माला आल्याबरोबर उपजतात जीवेवर नामाक्षर होतं म्हणून त्या व्यक्तींना नामदेवराय आणि मग नामाच्या साधनेमध्ये प्राप्त स्थिती जीवन घातलेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तीने वारकरी संप्रदायाची ध्वज लावली, उभं राहून कीर्तन करणारी व्यक्ती नामाच्या साधनेनं टोकाला केली. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि त्या नामधारकाच्या पुढे ब्रह्मांडाचा मालक, सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक स्वतःचा पितांबर सुटेपर्यंत नामदेवरायच्या समोर डुलत होते. ते नामदेवराय नामधारक होते. नामधारक विश्वाचा मालक आपलंसं करण्याची ताकद फक्त नामधारकात आहे, नामधारकात. आणि या नामधारकाचा अपमान होता कामा नये. नामस्मरण जर नाही घडलं तरी हरकत नाही, नाही म्हणता आलं तरी हरकत नाही, नाही ऐकता आलं तरी हरकत नाही. पण आदा कदा जीवनात जर नामधारकाचा अपमान झाला तर तो बड्या बड्यांना सुद्धा दोषी ठरवतो.